जव्हार डहाणू फाटा येथे शुक्रवारी 8 मेला रात्री 8 वाजण्याच्या सुमारास बस आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्या एका पायाचा अक्षरशः चुराडा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार बस आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघाताचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक तत्काळ घटनास्थळी धावले. काही काळ रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. अपघातानंतर दुचाकीचे मोठे नुकसान झाल्याचे नागरिकांनी सांगितले. विशेष म्हणजे दुचाकी स्वाराने हेल्मेट परिधान केले असल्यामुळे त्याचा जीव थोडक्यात बचावला. मात्र अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की त्याचा एक पाय गंभीररित्या जखमी होऊन निकामी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमी व्यक्ती वेदनेने तडफडत असताना स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत अँब्युलन्स चालकाला संपर्क साधला. घटनास्थळी पोहोचलेल्या अँब्युलन्सच्या मदतीने जखमीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू केला आहे. कासटवाडी डहाणू फाटा अपघाताचा हॉटस्पॉट. स्थानिक नागरिकांच्या मते कासटवाडी ते डहाणू फाटा हा परिसर सध्या अपघातांचा हॉटस्पॉट बनला आहे. या मार्गावर भरधाव वाहने, अवजड ट्रकांची वर्दळ, अपुरी प्रकाश व्यवस्था आणि वाहतूक नियमांचे होणारे उल्लंघन यामुळे वारंवार गंभीर अपघात घडत आहेत. आतापर्यंत या परिसरात अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक जण कायमचे अपंग झाली आहेत. नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार स्पीड ब्रेकर, सीसीटीव्ही, वाहतूक पोलीस बंदोबस्त आणि रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांची मागणी केली आहे. मात्र अद्याप ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कासटवाडी डहाणू फाटा बनतोय मृत्यूचा सापळा. प्रशासन जागं होणार कधी? वेगाच्या नादात अनेक संसार उद्ध्वस्त झाले. आता तरी रस्ते सुरक्षेला प्राधान्य द्यावे. न्यूज पोलीस रिपोर्टर ईश्वर मुकणे, जव्हार. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.